हाय हॅलो नमस्कार. माझं नाव श्वेता पवार. श्वेता हाऊसवाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे देवपूजेपासून. बाकीची सगळी कामं उरकून घेतल्यात बरं का, फक्त देवपूजाच राहिलेली आहे. तर आता पोरींचा धिंगाणा बघा तुम्ही कसा चालू होतो आहे. ह्यांना असं वाटतं ही काहीतरी करते आहे, त्यामुळे आम्ही पण तिथं जरा नाचून दाखवावं म्हणून दोघी नाचत होत्या. मी म्हटलं जाऊन दे मरून दे, मी खवळते तरी त्यांना की असं करू नका अगं करू नका, तरी त्या काय ऐकतील तर पोरी येतो आहे. तर जाऊन दे मरून दे म्हटलं. मग नंतरून कार्तिकीचा आनंद कसला होता, तिला आत्याच्या गावाला जायचं आहे म्हणून तिने बॅग वगैरे सगळं भरलं होतं. फुल फॉर्ममध्ये गेली होती ती, पण तिथं राहिली नाही. ती लगेचच भाऊजींसोबत माघारी आली. तिला करमानाच तिथं भाऊजी निघाले की मग रडायला लागली, त्यामुळं आली लगेचच निघून. आणि इथून जाताना मला म्हणती मला तुझी आठवण नाही येणार, बाळाची येणार का, तर हो येणार. इतकीच साबरी झाली आणि बोलती पण खूप छान. तिचा डान्सच बघा. माझं चाललं होतं झाडून घ्यायचं, तर तिथं ह्यांची आवरावर चालली होती जायचं आहे म्हणून म्हटलं आधी आपण देवपूजा ही करून घ्यावं. माझं मी उरकत होते, कारण की मला असं वाटलं की कार्तिकी जाणार म्हणजे पिल्लू बारकं एकटंच येड्यावाने करण का काय, आणि मग मला कामच करून देणार नाही. पण तसं काय झालं नाही. कार्तिकी गेली ना, बाळाला मी झोपवलं, पण कार्तिकी अर्ध्या एक तासात लगेचच माघारी आली. मला काय ह्यांनी फोन वगैरेच केला नाही की ते राहायना का काय व्हायना. त्यांना वाटलं नको आपण जर पुढं गेलो तिला फसवून तर ती मागं धोसरा काढला तर काय करायचं, म्हणून ह्यांनी ठेवलंच नाही तिला. तिथं घेऊन आले लगेचच. पण जायच्या आधीची तिची एक्साइटमेंट ती इतकी उतू चालली होती का नाही, की अख्ख्या गावाला सांगत होती ती मी आत्याच्या गावाला चालली आहे म्हणून. बघा आता तिची मजा. बॅग वगैरे भरली, कपडे घातल्यात आहेत बॅगेमध्ये, बाहुली परत पाटी पेन्सिल सगळं घातलं होतं तिच्या बॅगेमध्ये. बाटली आणली होती तिने स्वतःच्या हाताने भरून, की तिला रस्त्याने जर पाणी पिऊ वाटलं तर बाटली असावा सोबत म्हणून. पण मी दिले नाही. म्हटलं कुठं हितच तर जायचं आहे कुरकुममध्ये, कुठं भिगवण ते कुरकुम किती 30 मिनटाच्या रस्त्याला किती पाणी लागतं. बॅग वगैरे भरली. आता गन पावडर तिचा केला मी आहे ह्याच कपड्यावरती पाठवली होती तिला. तिथं जाऊन चेंज करून आली आहे ती. इथं नाही चेंज केलं मी. आज आमच्या इथं लग्न होतं, तर तिथं एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे रस्त्याला त्याच्या गाडी पायावरती, म्हणजे इतकी माणसं बावट असतात का नाही, की आपल्या शेजारून गाडी चालली ह्याचंसुद्धा त्यांना भान नसतं. JCBच्या टायर खाली त्या माणसाचा पाय आला आणि असा थोडासा चिरडला त्याचा पाय, म्हणजे अख्खा रस्ताच अख्खी डांबरीच मी तर म्हणते रक्ताने माखली होती नुसती. त्या नादातच मी असं म्हणजे काय कळलंच नाही मला, की मी तिथून पुढं व्हिडिओच काढला नाही. इतकंच माझं डोकं असं हँग झालं ते रक्त वगैरे बघून, म्हणून मला तिला पाठवायचीच नव्हती. असं कोणाचं पण काय बघितलं की मग डोक्यांमध्ये तेच विचार येतात की बाबा कसं लावायचं बाळा आपलं गाडीवरती झोपतं तरीसुद्धा ते ऐकन ती कार्तिकी आहे का. नाहीच ऐकलं तिने माझं. शेवटी ती गेलीच, आणि जातानासुद्धा झोपली ती आणि येतानासुद्धा झोपलीच ती. आणि एकटं गाडीवरती असल्यावरती धरायला कोण नसल्यावर भीती वाटते. एका हाताने मुलगी धरायची आणि एका हाताने गाडी चालवायची म्हटल्यावरती. आमचं हे गौरायांचं स्टँडची तर काय गंमतच चालली आहे. कोणच त्याला ठेवून देईना वरती पोटमाळ्यावरती, आणि माझा काय हात जात नाही त्यामुळे ते खालीच ठेवलं आहे. पण हातासरशीने गौरायांचं सामान आणि गणपतीचं सामान लगेचच बॉक्समध्ये भरलं आणि बडबड करून ते वरती ठेवायला तरी लावलं. पण हे राहिलं कसं काय सांगता येत नाही. नाहीतर ते पण गट्टाचं जवळ सामान काढत नाही तवर ते पण खालीच राहिलं असतं. मग देवाची सगळी आधी देव मी बाजूला घेते आणि स्वच्छ ती जागा करते, आणि मग परत ते खालचा अंतरते आणि मग त्याच्यावरती धुवून देव ठेवते. फक्त रविवारीच मी देव घासते, नाहीतर इतर वेळी नुसती पाण्यातूनच काढते, अभिषेकच करते त्यांचा आणि मग ठेवते. हे आमचे दत्त महाराज आहेत. आमच्या आयुष्यात खूप मोठं, म्हणजे माझ्या आयुष्यात तर खूप मोठं स्थान आहे त्यांना आणि आमच्या घरातल्यांच्या पण, कारण की जेवढे काही संकट आले ते दत्त महाराजांनीच आमचे दूर केले. आणि आमचं कुलदैवत ज्योतिबा, तुळजापूरची देवी, आणि आम्ही ज्या गावात राहतो म्हणजे राजेश्वराच्या राज्यात आम्ही राहतो, ते राजेश्वरांचा पण फोटो आहे तो आत्ता मी ठेवलेला. परत गणपतींचा फोटो आहे. आमच्या भाऊजी बालाजीला गेलती तर तिथून तिरुपती बालाजींचा फोटो आणलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे. असे बारके फोटो आहेत. प्लस श्रीकृष्ण,
असे खूप फोटो आहेत माझ्याकडं. आणि नाही का म्हणजे आम्ही जिथं जाईन तिथून मी एकतरी देव आणते. त्यामुळं आत्तामध्ये मी बाळूमामाला गेले होते तर छोटीशी बाळूमामांची मूर्तीसुद्धा आणली आहे. तर मी असं स्नान घातल्यानंतरून त्यांना असं भंडारा टाकून त्यांच्यावरती ठेवते ती मूर्ती. म्हणजे ते भंडाराच लागतो ना त्यांना. त्यामुळं मग मी ज्यावेळेस तिथून ती मूर्ती आणली होती ना त्यावेळेस मला त्या महिलेनी असा भंडारा म्हणजे पिशवीत तिने मला मूर्ती दिली आणि त्याच्यावरती भंडारा असा टाकला होता. त्यामुळं मी बिना भंडाऱ्याची ती मूर्ती ठेवतच नाही. मी पहिलं त्याच्यावरती भंडारा टाकते. कारण की ज्याचं त्याचं हे असतं. आता ज्योतिबांना गुलाल असतो त्यामुळं मग त्यांना गुलाल लावायचा, तुळजापूरच्या देवीला कुंकू लावायचं, परत राजेश्वराला हे लावायचं असतं ते भस्म. तसं मी प्रत्येकाला प्रत्येकाचं लावते. आणि माझ्याकडं दत्तांची पोथीसुद्धा आहे. तर मी ती म्हणजे मला जसं ही भेटन संध्याकाळचं टायमिंग तशी मी वाचते. पण मी दर गुरुवारी माझा उपवास असतो म्हणून मी संध्याकाळची दत्तांना निवेद दाखवून पोथी वाचते, म्हणजे वाचतेच कंपल्सरी. दिवा मगाशी माझ्याकडून पडला होता तर त्याच्यातलं सगळं तेल सांडलं. तर मग आता दुसरं हे करून लावते. देवपूजा केल्यावरती घर किती प्रसन्न वाटतं, किती शांतता सुखदमय वातावरण राहतं घरामध्ये. मला खूप आवडतं देवपूजा केल्यानंतरून असं तिथं नाही का म्हणजे मी दृष्ट लागस तोपर्यंतच देव बघत बसते. मला ती सवयच आहे. मला म्हणजे जमतच नाही. मी सारखे त्या देवांकडेच मग माझं लक्ष जातं. छान रांगोळी वगैरे छोटीशी काढायची. मला काही येत नाही एवढी रांगोळी काढायला बरं का, पण तरी मी त्यात प्रयत्न करते की मला रांगोळी काढायला आली पाहिजे नाही. कारण की पुढं थोडीशीच जागा राहते ना, त्यामुळं मग तिथं छोटंसं एखादं फुल काढायचं छान. आत्याच्या गावाला माझ्या आठवण येईन का हे ग, माझी आठवण येईन का तुला? माझी आठवण येईन का? अयो का ग? आणि आपल्या बाळाची माझी नाही येणार होय? असं नको की ग करू. आता तिचा तमाशा झाला आणि आता पिलूचा तमाशा चालू झाला. तिला पाठवली होती मी, गेलती ती आणि ती गेलती त्यावेळेसच मी कपडे वगैरे आवरली आणि मग तिला झोपवली. मग तेवढ्यात ती आलीसुद्धा. ती आल्यानंतरून मी हा दुसरा पाठ चालू केलेला आहे. पिलूची झोप वगैरे झाली, तिचं आवरलं बिवरलं मस्त आणि मग ती आली आहे. आल्या तिचं चालूच झालं. गाडीवरती झोपली होती ती, मग आल्यावरती झोपली नाही. भाऊजींनी तशीच गाडीवरची उचलून आणली, दिवाणवरती टाकल्या उठली. झाली माझी झोप. पण मी हँगच झाली. म्हटलं हिला का आणली परत, तुम्ही सोडवली का नाही? तर म्हटले अहो राहीनाच तिथं. तिने रडायचं चालू केलं. मी लपलो तरी शोधून काढायची मला. म्हणायची नाही काकाची गाडी इथंच आहे, काका कुठं गेला, मला जायचं आहे माझ्या घरी करायला लागले तिथं गेल्यानंतरून. मग आणली, जाऊन दे मरून दे म्हटले. आधीच तिला बरं नाही आहे ना, तिला कोर्स सांगितला होता डॉक्टरांनी 5 दिवसाचा इंजेक्शनांचा. मग तो कंप्लीट झाला आहे, पण तरी मला थोडीशी अशी तापल्यागत वाटते ती. त्यामुळं मग मी म्हटलं जाऊन दे मरून दे. मग आणली तर आणली. आता मग काय करायचं. आधीच घरातले म्हणत होते लावू नका. तिचं गाणं आहे का? कसं वाटलं गाणं ते नक्की सांगा. चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ चांगले असल्यास व्हिडिओला लाईक करा. कारण की एक गृहिणी पुढं जाण्याचं बघती तर तुम्ही तिला फुल सपोर्ट केला पाहिजे. नाही काहीच व्हिडिओकडं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओपासून दाखवत नाही. माझं जे रोजचं रुटीन आहे, जी लाईफ आहे तीच तुमच्यासोबत शेअर करते. तर हेच म्हणणं होतं माझं, दुसरं काही नाही. तर एक घरात छोटंसं काही किडा आला होता वाटतं कसला तरी, तर त्याला मारण्याचा प्लॅन चालला होता. हे तर मॅडमनाच मी घाबरवलं. हिला धर 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 ए धर 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 हिला धर.